हाडसर किल्ला ना. हाडसर किल्ला आहे. पेटेच्या वाड्यातून रोड जातो ना वर जायला. तिकडे जातो हाडसरवर. लग्न चालू आहे ना इकडं. लग्नालाच लोक चाललेत. ठीक आहे. नमस्कार, मी या ठिकाणी खास आलोय. ही कवटे वस्ती नाही का, कवाडी कवटे वस्ती आणि गाव उंडे खडक नाही, पलीकडं हडसरी. आणि लोक अक्षरशः बरेच दिवस झाले मला फोन करत होते. मला फोन कोणी केला? तुम्ही केला होता. बरंच टाइम तुम्ही वाट बघत होते माझी. हा, तरी मी विचारत आलो. बरं आहे का आजी? हा, चला या आतमध्ये या, जाऊया. तुमचं घर कुठे? चालता येत नाही काय? मग माझा नंबर कोणी दिला तुम्हाला? पोरांकडून घेतला होता ना. पोराला माहिती आहे ना तुमचा? हा, तो नंबर पोरांकडून आलता आम्हाला. हे घर आहे काय तुमचं? आमचा थोडा पुढे. अच्छा, मंडळी गेलेले ना. तुमची मंडळी गेली काय? अरे अच्छा अच्छा, काय, चला बघू आपण काय प्रयत्न करू. तेवढा परत ना. हा, बर, हे घर तुमचं आणि पुढे याचा घर आहे. हेच. बर, काय काय कडी नाही काय? मांडव बी नीट नाही केला, गावात टाकले वरून पेंडा. चल हाय ग. तर मित्रांनो, का मी या ठिकाणी आलोय पहा. ही गरिबी असते, तरी गरिबीमध्ये आदिवासी लोक राहतात. काय काय घरामध्ये काय येऊ शकतो का? आता काय तुम्हीच हे करावं लागत असेल तुम्हाला स्वयंपाक पाणी. आता मी या ठिकाणी आलोय असं की गेल्या महिन्याभरापासून मावशी तुम्ही मला फोन करताय नाही का, आणि मी म्हटलो का नको एखाद्याच्या घरगुती विषयाचा आपण बातमी केली तर इज्जत जाईल, परिसरात चव जाईल आपली, म्हणून मी पण तुम्हाला सांगितलं, तुम्ही पण थांबले. पण आता तुम्ही म्हणले का ठीक आहे, होईल ते होईल. चला बस. हे फोटो जरा बारकाईने पहा. तर हे जे आहेत यांचं काय नाव आहे? संगीता नाही का तुमची पत्नी संगीता? हिचं नाव काय आहे? श्रावणी निवृत्ती कवटे. आणि हिचं नामदेव निवृत्ती कवटे. नामदेव नाही, हिचं नाव नामदेव ठेवलंय. पोरग आहे का? अच्छा अच्छा अच्छा, सॉरी. नामदेव आणि ही श्रावणी आणि आईचं नाव संगीता. आणि अजून एक आहे पण त्याचा फोटो नाही. अजून एक आहे का? रुद्र निवृत्ती कवटे. तो पण बेपत्ता आहे. ते फोटो आहे मोबाईल मध्ये, पण काढून नाही आणला. तिन्ही पोरं घेऊन ही काहीच नाव संगीता निवृत्ती. संगीता फरार झाली. कधी झाली फरार? ती म्हणजे दिवस झाले. तिचं इन्स्टा आयडिया आहे ना, ती आम्ही पोलीस स्टेशनला दिली. तिनं ते कुंडुळे नावाचे इन्स्टा आयडिया खोलली. इंस्टाग्राम. आणि मग ते कुंडुळे नावाचं आहे का, तिथे डायरेक्ट ती म्हातारीच्या मशीनला पीठ काढी, ते पोरं तिथे दारात खेळायच्यात. सगळं येते, पण मग आपण पेपरला बातमी देऊन टाकू ना, म्हणजे मग तिकडे त्या परिसरात माहिती झाली, मग ती सावध होती ना. म्हणजे ती आहे कुठे आहे? मग ती इकडे गोडेगाव साईडला, इकडे मावळा. ते तुम्हाला कसं माहिती? ते कारण की ते इन्स्टा आयडियाला आम्ही बघितलेलं. नाव फक्त पहिला आलेला गावात नाव नाही, फक्त गावाचं नाव नाही. ते खटकाच्या जत्राच्या दिवशी त्या पोराचं फोटो बिटू आलेलं. आणि पण आम्ही आयडिया ओपन करीत होतो ना, ती पोर ते बसतात ती, तर ते आयडिया ओपन करता तिला ओपीडी पडला ना, मग ती सावध झाली, तिनं लगेच डिलीट मारला, नाही तर त्याचा फोटो आलता. ओटीपी. मोबाईल कोणता आहे तुमच्याकडं? आमच्या बारीक आहे, तिच्या असा मोठा आहे. मग तुम्ही कोणाच्या मोबाईल मध्ये पाहतो? ते भाषा आहे, त्या भाषेची जुन्ना जातो भाषा. का तुम्ही खूपच खाली मान घातली? कधी विवाह झाला? किती वर्ष झाली? काय 14 वर्ष झाली. काय नक्की तुम्ही काम काय करता? असंच जुन्ना येतोय. काय काम करतो? ट्रॅक्टर बाया मातीचं जुनी गाय उस्ता घर उस्तारायची घरी काम. आणि ती काय करती? ती बंद बंकर जात होती. बंकर पाठव कांदा काढायला. ती आधार कार्ड काय म्हणून गे पुन्हा असते ना, काम गेलता. मी काम गेलो.
6च्या गाडीनं हा 2 महिन्यापूर्वी. हा 2 महिन्यापूर्वी दोघाही संघात गेलती. आता मी आता एका पडला धरला त्या पका हात धरला मला काढाकडे जायचं इथं कोणी हे पोऱ्या मला काय ऐकत आहे 3 वर्षाचा त्या ती काय म्हटली आधार काढायला जायचे मुलांचं. हा आची गुलावणी दिली. एवढं दिवस आधार कार्ड काढलं नव्हतं का? नाही ते नाही ती 2 या पोरी आधार कार्ड निघाला होता पण याचा नव्हता निघाला. छोट्या मुलाचं राहिलं होतं. हा म्हणा जाऊ एखाद दिवस ना आपण. पण गेल्याच्या नंतर तिच्याकडे मोबाईल आहे का काही? मोबाईल आहे मोबाईल हा बाबा दे कसा आहे मोबाईल? असं असं मोठं तो कोणी घेऊन दिला? तिनंच गेलं काम. तिनं घेतला. तुम्हाला माहिती होतं काही? हा मोबाईल होता 2-3 महिने होता. इथं तिचं कसं वागणूक कशी होती? वागणूक ती काय बंद करत जायची संध्याकाळची यायची. आणि आली का डबा खायचं नाही. आणि मग संध्याकाळची ये स्वयंपाक करून ठेवायचं आली का खायची झोपायची हा हा आणि जायची. घरात काय भांडण व्हायची का? नाही बांध नाही बांध आम्ही काय बांधू. मी वायलीचा बाबा ती व्हायला खाते इकडे कोपऱ्यात आहे. मला 2-3 कुठं मी तर वायलीच आपली सांभाळा बरं का ते आईला. हा मी बाबा वायलीच आहे. म्हातारीला सांभाळायचं. इडे जायचं नाही करायचं. नाही ना दिवसपैकी आजारी झाले. खाते आपले येते काय आलं कोण सांभाळीत नाही आजी तुला? हा? कोण नाही सांभाळीत? मग 3 लेकरच तिला. 3 तीन लेकरं आहे, पण इथं तिथं आहे का दोघं? हा. मी झाले आजार तर बाबा. आता मग तरी बारक्या लेकराचं काय झालं मग आजी? आता आहे. कोण नाही सांभाळीत तुला? कोण नाही सांभाळत. 3 मुलं असून कोणीच बघत नाही. हा आपले मी हाय बाबा अजूनपर्यंत. अरे आईला सांभाळा बर का. हा संभव तुम्हाला बी नाही कोण सांभाळणार. हा ना ते बरोबर ना. आता एक आम्हाला कशी कामधंदा होत नाही आम्ही घरी आम्हाला तो पोरस्वर नाही काय नाही आम्ही त्या पोरांवर नाही नाही ते होता एखाद ती घेऊन पळाली. त्याला काय आहेत करतो 3 बाबा? पण ते. ते येतील जाऊ. बरं आता मग तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला. हा दे. पोलीस काय म्हणतात? ते थांब 10-12 दिवस म्हणा थांब. म्हणते थांबा 10-12 दिवस. ते 10-12 दिवस थांबा म्हणतात. हा आता महिन्यावर गेला मोय जबर आहे ना जमा म्हणून बरं आता ही कोणत्या ठिकाणी आहे असं तुमचा संशय? तर काय ठिकाण काय हं? ती मावळातच असं इकडे खाली. तर तुमचं काय म्हणणं आहे सांगा. ही अजून एक मुलीचा फोटो नाही तुमच्याकडे. हा एक मुलाचं आहे बरं द्या इकडे माईक द्या. थांबा बरं का मी चुकून आले. पण तिची इच्छा नसेल इथं यायची तर मग नाही विचारत बा आपण पोरात पोरं आणू ना आपण. पोरं आणायची. काय करणार? नाहीच म्हटलं बदलले तर बघू ना मग 14 वर्ष आम्ही वागवले 14 वर्षाचा गावकरी देतील ना. नाही तिला तोडायला आपल्याला काय पोरा घ्यायचे बा त्याला. आणि माझं सर्वांना विनम्र आव्हान आहे का ही जी महिला आणि अजून एक मुलगी तिचा फोटो नाही यांच्याकडं आणि हा 3रा मुलगा आहे. ही लोक कुठे आपल्याला आढळून आली तर जुन्नर पोलीस स्टेशनच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि तुमचा पण नंबर सांगा. काय नंबर आहे तुमचा? यांचाच आहे नंबर सांगा चला. तुमच्याकडे मोबाईल बी नाही का? ना मोबाईल नाही. नाही काय अरे बाप. क्रमांक 2 महिन्यापासून ही महिला 3 मुलांना घेऊन आधार कार्ड काढायला जाते सांगून जुन्नरमधून बेपत्ता झालेली आहे. तिचा अद्यापही ठाव ठिकाणा नाही. यांचं सांगण्यात आलं की ती इन्स्टावर ID त्यांचं आहे दिसतंय पण ते कोणत्या गावात ते कळत नाही. पण ते व्यवस्थित दिसतात मुलं सगळी हा दिसतात. दिसत ती खुश दिसतात का? त्या पोरालाच मी भाच्याला बोलावलं होतं पण तो म्हणला मी बाहेर जाणार आहे आणि ते फोटो मोबाईल दाखवाय पण. तुमचा मोबाईल नंबर माहिती का तुम्हाला? पाठे का? हा ते पोलीस स्टेशनला तुमचा सांगा ना नंबर काय? आहे ते. 70 70 38 38 0 0 57 57 46 46 4. 4. ठीक आहे. हा जो नंबर आहे हा याच्यावर कॉन्टॅक्ट करा ह्या लोकांना. तुमचं नाव काय? कवठे पार्वता उल्हास कवटे. पार्वता उल्हास कवटे. तुमचं नाव उल्हास आणि तुमचं नाव निवृत्ती मनाची कवटे. निवृत्ती.